स्वतःच्या मेहनतीने मिळवलेल्या गोष्टीचा आनंद हा काही वेगळाच असतो बरं का. असं का म्हणते पुढे सांगेलच. त्यापूर्वी आता आम्ही सर्वजण निघालोय माझ्या मैत्रिणीकडे. लाडूसुद्धा तिची नवीन सँडल घालून रेडी आहे. बाहेर जायचं म्हटलं की मग दादाकडे जाते. घरी असताना दादाकडे अजिबात जात नाही. बाय कुठे चालली दादासोबत? सध्या पुण्यातलं वातावरण सुद्धा खूप छान आहे. 2 दिवसापासून पाऊस नाही झालेला, म्हणूनच आम्ही मोटरसायकलवरती निघालो. मैत्रिणीच्या नवीन घरी जातोय तर काहीतरी स्वीट घ्यायला आम्ही मिठासमध्ये आलो. इथे आल्यानंतर संदीपने नवीनच मिठाई ट्राय केली आणि त्यांना ती खूप जास्त आवडली. मग आम्ही तीच पॅक केली. तिचं घर माझ्या घरापासून थोडंसं दूर आहे, म्हणून आम्हाला यायला 1 तास लागला. आल्यानंतर तिच्या नवीन बिल्डिंगच्या या नवीन लिफ्टमध्ये आम्ही सर्वांनी छानसा सेल्फी काढला. मग तिच्या घरी पोहोचलोय. आम्ही आलोय प्राजक्ताकडे. तुम्ही तिला माझ्या व्लॉगमध्ये पाहिले असणारच. यापूर्वीचं घरसुद्धा त्यांचं स्वतःचंच होतं, पण आता त्यांनी म्हणजेच प्राजक्ता आणि तुषार भैयानी त्यांच्या मेहनतीने हे त्यांचं दुसरं घर घेतलेलं आहे. त्यांच्या स्वप्नातलं घर म्हणू शकतो आपण. तिला हवं तसं तिने सजवलेलं आहे आणि तिच्या आवडीनुसार फर्निचर देखील केलेलं आहे. आज छोटीशी पूजा ठेवली होती म्हणून आम्हाला इन्व्हाइट केलेलं. त्यांच्या या नवीन घरासाठी दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर सबस्क्राईब आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका. स्टे ट्यून फॉर अ नेक्स्ट व्हिडिओ. बाय.